शेवटचा भाग आहे कार्यक्रमाचा आणि माझा शेवटचा प्रश्न आहे, मग अशा पार्श्वभूमीवर शिवसेनेचं भवितव्य काय? नीलमताईंपासून सुरुवात करतोय आणि प्रत्येक आपल्या पाहुण्याकडे जाणार आहे. नीलमताई, तुमच्यापासून सुरुवात. एकतर पहिलं मला सांगायला पाहिजे की आजच्या घडीला गेली 12 वर्ष आम्ही सत्तेत नसताना सुद्धा आम्ही अनेक ठिकाणी पोटनिवडणुकांमध्ये लोकसभेला अगदी म्हणजे स्वतः त्या ठिकाणी ज्यांना उधार उसनवार घ्यायची वेळ आली, आनंद परांजप्यांना, या पोटनिवडणुकांमध्ये सुद्धा शिवसेना चांगल्या प्रकारची जिंकून आली, ही वस्तुस्थिती आहे. निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर दुसरं, कांगोंना मी आठवण करून देईन, ते 84च्या काळात तेही स्वतः रमले स्वतः, पण आजच्या घडीला गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सर्व कम्युनिस्ट संघटना वारंवार शिवसेना भवनमध्ये बैठका घेतात, उद्धवसाहेब त्यांच्यावर मोर्चावर चालतात आणि त्यामुळे एका अर्थाने जे टीकाकार करत होते आमच्यावरती टीका की अमुक पद्धतीने गिरणी कामगारांचा आम्ही अमुक गोष्टी संपवल्या, परंतु मी विधिमंडळात सुद्धा म्हटलं होतं की त्याच गिरणी कामगारांच्या घरांसाठी उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना ज्या प्रकारे आज लोकांच्या बरोबर आम्ही आहोत, याच्यामध्ये मला असं वाटतं काहीतरी बोध कम्युनिस्टांच्या पेक्षा सुद्धा सामान्य लोकांना आला असेल असं मला वाटतं. आणि कम्युनिस्ट पक्ष जरी आमचे त्यांचे मतभेद असले तरी ज्या प्रश्नांवरती आम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर जात असतो. 98 साली कामगार विरोधी धोरणावरती वेळ आली तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात सुद्धा आम्ही सर्व कामगार संघटनांच्या बरोबर एकत्रितपणे आलो होतो. एसीझेड सारखे प्रश्न असतील, जैतापूर असेल, शेतकरी आत्महत्या असेल, या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये इमानदारपणाने जनतेच्या बरोबर लढण्याचं काम शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार करताय. तुम्ही बाळासाहेबांच्या म्हणताय की सभेच्या संदर्भामध्ये उद्धवजींच्या सभेबद्दल बोलतायत. मी तर तुम्हाला सांगेन की आदित्य ठाकरे आज ज्या ज्या भागामध्ये जात आहेत त्या ठिकाणी जो प्रचंड रोड शोला प्रतिसाद मिळतोय, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की शिवसेनेचं जे भवितव्य आहे ते केवळ एका घराण्यापुरतं नाहीये. ओटात एक आणि पोटात एक, सिंचनाच्या पाण्याच्या प्रश्नापासून ते धान्यापासून दारू काढण्यापर्यंत प्रत्येक विषयात जी फसवणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघंही साठोलोट करून सातत्याने करतायत, त्याच्यावरती समर्थ केवळ विरोधी पक्ष म्हणून नव्हे तर एक प्रचंड असा पर्याय शिवसेना, भाजप आणि आरपीआय म्हणून देऊ शकतील अशी निश्चितपणे लोकांच्या मधली भावना आहे. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या तब्येतीबद्दल निश्चितपणे मनामध्ये आम्हाला वाईट वाटतं आहे, परंतु याचा अर्थ शिवसेना प्रमुख आता सुधारणारच नाही त्यांची तब्येत, किंवा हे जे तुम्ही पुढचं सगळं बोलताय ते मला असं वाटतं कुठेतरी एक ज्याला डिसेन्सी किंवा शिष्टाचार याला सोडून कुठेतरी खालच्या पातळीवरती आपण जात आहात. परंतु मी एक मान्य करते की साहेबांनी वस्तुस्थिती काय आहे त्यांच्या तब्येतीची ही सुद्धा शिवसैनिकांना जाणीव करून दिली आणि हेच कुठल्याही नेत्याचं कर्तव्य असतं. दुसरं, उद्धव साहेबांच्या बद्दल म्हणाल तर उद्धव साहेबांची तब्येत आता सुधारते, पण प्रश्न असा आहे की हजारो शिवसैनिक, शेकडो आमचे नेते, उपनेते, आमदार, खासदार, आताच मला काही आमच्या आमदारांचे SMS येत आहेत सगळ्या जणांचे, सिंचनाच्या प्रश्नावर पुरंदर सारख्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक वर्षानुवर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने केली आणि अशा वेळेला या सगळ्या प्रश्नांच्यावर तुमचा अजेंडा काय? या मुद्द्यावर बोलण्याच्या ऐवजी ह्या पद्धतीने कुठेतरी राजकारणाला कलाटणी देत बसणं म्हणजेच एक मोठं षडयंत्र आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जोपर्यंत जनतेच्या समोर बेईमानी करणारे काँग्रेस एनसीपीचे नेते आहेत तोपर्यंत जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की काँग्रेसमधले हे 5 लोक जे आहेत त्यांना कायमचं राजकीय दृष्ट्या संपवलं पाहिजे, ते इति कर्तव्य पूर्ण करण्यासाठी म्हणून हा भविष्याचा आमचा अजेंडा आहे. एक वाक्य मी मात्र ऍड करीन, युवराज, तुम्हाला जे वाटतं की स्टेजवर ऐकायला ठरलं वगैरे, मला हसायला येतो. अहो, दुपारी जेव्हा बाळासाहेबांचं निश्चित झालं की ते येऊ शकणार नाहीयेत, त्याच्यानंतर तो सीडीचा निर्णय झालेला होता, स्टेजवर ऐकायला सीडी दाखवायचा निर्णय घेतला वगैरे, तुम्ही म्हणजे कशाच्या आधाराने बोलता? पूर्वी मातोश्रीत जाऊन जे काय तुम्ही फोनवर ऐकलं ते एकदा महानगरमध्ये छापलं होतं, नंतर काय झालं वगैरे सगळी तुम्हाला स्टोरी माहिती आहे. अशा वेळेला सीडी दाखवली, कधी दाखवली, कोणी दाखवली, कशा पद्धतीचा निर्णय झाला, हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामुळे काहीतरी आयत्या वेळेला असं सांगू नका तुम्ही, हे मला सांगायचंय. आणि म्हणून शिवसेनेचं भवितव्य नाही, पण तुम्ही वस्तुस्थितीला सोडून सांगू नका. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुम्ही आता खुलासा केलेला आहे, प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कार्यक्रमाच्या आधी मला विचारायचं असतं. मी नीलमताई खुलासा केलेला आहे, तुम्ही ऑन एअर या सगळ्या गोष्टी सांगा. बरोबर आहे नीलमताई. आमच्या विरोधकांना पुरून शिवसेना उरून त्याच्या पलीकडे जाऊन विधानसभेवरती भगवा फडकवणार आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा उद्धवजींनी जे मांडलं की शिवसेनेचे विचार सगळीकडे पोहोचवणं, हे काम तरुण पिढी करण्यासाठी जशी पुढे गेलीये तसे वयोवृद्ध लोक सुद्धा बाळासाहेबांच्या बरोबर प्रेरणा घेऊन परत नवं चैतन्य घेऊन काम करतायत. ठीक आहे, तुम्ही म्हणताय शिवसेनेचं भवितव्य उज्ज्वल आहे. जितेंद्र आव्हाड,
तुम्ही शिवसेनेविरुद्ध कारस्थान करताय असं निलमताई म्हणाल्यात. का करताय असं? बाळासाहेब, आता ते निलमताईंना जरा 2 मिनिटं शांत बसायला सांगा. त्या शांत बसतील. पहिला गोष्ट म्हणजे वगैरे बोलणार असाल, साड्या, त्याच्यानंतर माझ्या चपला, माझ्या पर्सेस याच्यावर बोलणार असाल तर मी शांत बसायचं का? तुम्हीच सांगा ना. नाही निलमताई जितेंद्र आव्हाड आता फक्त शिवसेनेचं भवितव्य या मुद्द्यावर बोलतील. जितेंद्र आव्हाड प्लीज. ठीक आहे, मग उगाच आपण गोंधळ नको घालूया. आपण वैचारिक चर्चा करतोय, तिथेच राहूया. जो तुम्ही मला एक मलालाचा प्रश्न विचारला होता, शिवसेनेच्या भविष्याविषयी बोलतोय. असं आहे की मुसलमान तालिबानच्या विरोधात उभे राहिले, मोर्चा काढले, तर त्यांनी एकत्र का आले? म्हणजे त्यांनी प्रोग्रेसिव्ह मेंटॅलिटीने महाराज कधी बोलायचंच नाही. जर त्यांनी मोर्चा काढला नाही तर बघितले ते तालिबान बरोबर आहेत. ते कायम त्यांना एखाद्या बॉक्समध्ये उभं ठेवून आरोपी म्हणूनच दाखवण्याचा जो प्रकार आहे तो त्यांनी कायम केला आणि त्याच प्रथेवर वयाच्या 86व्या वर्षी ते चालत राहिले. हेच शिवसेनेचे खरे संस्कार आहेत. दुसरी गोष्ट, जो गैरसमज पसरवला गेला माझ्या बोलण्यातनं, मी असं म्हणत होतो, इतिहास काय सांगतो? तर इतिहास हे सांगतो की जेव्हा जेव्हा सरसेनापती पडतोय अशी जेव्हा अफवा पसरते तेव्हा तेव्हा ते युद्ध हरण्याचा इतिहास आहे. ते पानिपतच्या लढाईपासून नेपोलियन बोनापार्ट पर्यंत आहे. तिसरी गोष्ट, जिथे जिथे फॅसिझम असतो तो सरसेनापती बरोबर संपतो. त्यामुळे शिवसेनेचं भविष्य उज्ज्वल आहे असं जर म्हणायचं असेल तर ते फक्त बाळासाहेबांची तब्येत सुधारावी हिची आमची प्रार्थना आहे. तीच देवाने ऐकावी आणि ती ऐकावी यासाठीच मी त्यांचा कट्टर विरोधक असून सुद्धा सुरुवातीलाच म्हणालो की अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना माझंही आयुष्य लाभावं. इतका आम्ही मनाने मोठे आहोत. त्यांच्या तब्येतीचं राजकारण करून शिवसेनेला कमी दाखवण्याचं काम, इतके कमी संस्कार, इतके नीच संस्कार आमच्यावर झालेले नाहीत. कुठल्याही वडिलांच्या वयाच्या माणसाची तब्येत सुधारावी अशीच प्रार्थना करू. राजकारण बाजूला राहू द्या. शेवटी मनुष्य म्हणून ज्या भावना आहेत त्या आम्ही बोलून दाखवल्या. शिवसेनेचा इतिहास, शिवसेनेचा भूगोल, शिवसेनेचं भविष्य, शिवसेनेचं वर्तमान आणि शिवसेनेचा इतिहास याच्यात जर जायचंच ठरलं तर ज्या याचकांनी सांभाळा हे शब्द काढले आहेत त्याच्यातच शिवसेनेचा भावी इतिहास लिहिलेला आहे. भालचंद्र कांगो, तुम्हाला हे पटतंय का की निलमताई जे म्हणतायत शिवसेनेला त्यांच्या भवितव्याची चिंता करण्याचं कारण नाही, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचं बळ आहे त्यांच्याकडे? काय वाटतं तुम्हाला? पहिल्यांदी मी जितेंद्र आव्हाड आणि निलमताई यांचं जे भांडण आहे ते काही व्यक्तिगत भांडण आहे असं मला वाटत नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या देशामध्ये जसे प्रांतवादी पक्ष आहेत तसे 2 महत्वाचे पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. आणि हे महाराष्ट्रामध्ये खरा रिजनल पक्ष कोण यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये चढाओढ आहे. त्याचं प्रतिबिंब मला जितेंद्र आव्हाड आणि निलमताईंच्या भांडणात दिसत आहे. आणि ह्या दोन्ही पक्षांची गोची अशी आहे की हे दोन्ही पक्ष आहेत स्थानिक, परंतु त्यांना राष्ट्रीय एक संकल्पना घेऊन ते काम करतात. म्हणजे शिवसेना बीजेपी बरोबर जातं म्हणून बीजेपीचं जे काही पॉलिटिक्स आहे वर्चस्ववादाचं, अँटी मुस्लिम, प्रो अमेरिकन, प्रो अँटी दलित वगैरे वगैरे घेऊन त्यांना मराठी माणसांच्या भवितव्याशी महाराष्ट्राची जोडण्याची कसरत उद्धव आणि बाकीच्यांना करावी लागतीये. आणि तसंच राष्ट्रवादीचं आहे की काँग्रेसचं मेन संघर्ष काँग्रेसची आहे, पण दिल्लीची सत्ता थांबायची तर काँग्रेस बरोबर जावं लागतंय. आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या ह्या 2 रिजनल पक्षांना इतर रिजनल पक्ष जसे आहेत म्हणजे जसा डीएमके, अण्णा डीएमके आहे किंवा तृणमूल काँग्रेस आहे किंवा बिजू जनता दल आहे किंवा नितीश कुमारचा पक्ष आहे किंवा अकाली दल जसा पंजाबमध्ये आहे, तशी निखालास रिजनल इंटरेस्ट घेऊन काम करण्याची भूमिका त्यांना बजावता येत नाही. ही त्यांची खरी अडचण आहे आणि तिथेच त्यांच्या भवितव्यामधल्या अडचणी आहेत. आणि ह्या अडचणी जर सोडवल्या नाहीत तर जसे अनेक पक्ष आहेत तसे हे पक्ष, शिवसेना एक पक्ष राहील, पण काँग्रेसला पर्याय म्हणून 1995 मध्ये जी उभारी आली होती ती उभारी परत काही हा पक्ष आणू शकेल. जोपर्यंत हा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत मला वाटतं ते आणू शकणार नाहीत. आणि म्हणून भाजपबरोबर राहायचं की नाही आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये अनालिसिस काय करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत शिवसेना शोधत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये शिवसेना एक मोठा पक्ष राहील, परंतु पर्यायी पक्ष होईल असं मला वाटत नाही. मिलिंद मुरुगकर, शिवसेनेची भावी दिशा. मला वाटतं शिवसेनेची 2 रूप आहेत. एक रूप आहे ते अस्मितावादाचं आहे, शत्रुकेंद्रीय राजकारणाचं आहे
आपल्या धार्मिक अस्मिता आणि दुसऱ्या धर्माच्या विरोध करण्याचं आहे, परप्रांतीयांचा विरोध करण्याचं, असं एक संकुचित राजकारण करण्याचं एक रूप आहे. परंतु शिवसेनेचं मला भावणारं रूप आहे आणि ते खरं तर त्यांचं बलस्थान आहे, ते त्यांना कधी लक्षात येईल माहीत नाही. ते असं आहे की शिवसेना हा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये हा तळागाळातल्या लोकांना आपला वाटणारा पक्ष आहे. आणि या ठिकाणी शिवसेनेच्या गेल्या इतिहासात आपल्याला दिसतं की अत्यंत खऱ्या अर्थाने सोशल ट्रान्सफॉर्मेशन अनेक पातळ्यांवर शिवसेनेकडून घडलेलं आहे. जाती पातीचा विचार न करता अत्यंत तळागाळातल्या माणसाला वर नेणं हे शिवसेनेने केलं. परंतु हा जो समूह आहे, वंचित समूह आहे, जो सरंजामी अशा व्यवस्थेमध्ये पिचलेला समूह आहे, त्या समूहाच्या आकांक्षा प्रतिबिंबित करणारं राजकारण मात्र शिवसेनेने केलं नाही. शिवसेनेने राजकारण हे नेहमी अस्मितावादाचं केलं आणि मला असं वाटतं की मोठी एक दरी आहे शिवसेनेचं शहरी नेतृत्व आणि ग्रामीण भागामधल्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत, जो एक ग्रामीण भागामधल्या सरंजामी व्यवस्था जी आहे, जी विशिष्ट धनाढ्य वर्गापुढे चिपलेली जनता आहे, त्यांच्या ॲस्पिरेशन्स ओळखून त्यानुसार एक प्रागतिक राजकारण करणं आणि अस्मितावादापलीकडे नेणारं राजकारण करणं, त्याचा अजेंडा सेट करणं, अशा तऱ्हेचा नवीन कार्यक्रम करणं हे शिवसेनेला कधी जमलं नाही. शिवसेनेने हा प्रयत्न केला, म्हणजे उद्धव ठाकरेंनी हा प्रयत्न काही प्रमाणात आपल्या जुन्या या अस्मितावादी आणि संकुचित राजकारणापासून दूर राहण्याचा केला, परंतु त्यात सातत्य ते दाखवू शकले नाहीत. त्यांचे शेतकऱ्यांचे मेळावे वगैरे हे पाहता त्याला लक्षणीय यश मिळत होतं, परंतु तरी सुद्धा एक थोडासा सेटबॅक बसला की शिवसेना पुन्हा आपल्या संकुचित अशा मनोवृत्तीकडे जाते, संकुचित राजकारणाचा आश्रय घेते. ही दुर्दैव आहे. शिवसेनेने आपली वर्गीय जी ओळख आहे, जी खऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोकांच्या ॲस्पिरेशन्सची आहे, तिचा सन्मान कधी केला नाही असं मला वाटतं. ती सन्मान भविष्यात शिवसेना करेल का यावर शिवसेनेचं हे दिशा भवितव्य ठरणार आहे. बाळासाहेबांची तब्येत आणि बाळासाहेबांचे विचार हे इतिहासकालीन आहेत. भविष्यात शिवसेना हे सामर्थ्य ओळखणार आहे का यावर शिवसेनेची खरी भविष्यातली वाटचाल ठरणार आहे. युवराज मोहिते, मला तुम्हाला विचारायचं आहे, 2014 वेगाने जवळ येत आहे. बरोबर आहे. विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला मोठी संधी निर्माण झाली आहे, कारण 99 पासून इथे काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत आहे. शिवसेना ही संधी साधणार का? नाही, पण त्याच्या आधी आपल्याला असं बघायला लागेल की आता विरोधी पक्ष म्हणून असताना शिवसेनेने ज्या पद्धतीने इतके मुद्दे सगळे आहेत त्या मुद्द्यावर एक रान उठवलेलं आहे. महाराष्ट्रभर काहीतरी एक मुद्दे घेऊन त्याच्यामध्ये लोकांचं जनमत केलेलं आहे, असं कुठे दिसत नाही. किंवा अगदी सभागृहातही आज ज्या पद्धतीने विरोधी पक्षाचं एक स्थान दिसायला पाहिजे, विरोधी पक्षाची एक ताकद दिसायला पाहिजे, काही मुद्दे मांडले, सरकारला अडचणीत आलंय, असं कुठे दिसत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुढचं राजकारण तर थोडं वेगळं आहे. काही शिवसेनेचे आमदार जे आहेत, निलमताई आहेत, विजय काही आहेत ना, ते प्रभावीपणे काम करतात, पण पक्ष म्हणून ताकद नाहीये. कारण हे कसं आहे, काही आता लोक आहेत जे स्वतः काम करतायत, ते दिसतंय. म्हणजे हे काही वैयक्तिक भाग नाही कोणाचा, पण प्रश्न असा आहे की पुढच्या निवडणुकीला जाताना आता ह्या मेळावा ही एक मोठी संधी होती. मला असं वाटतं की त्या निमित्ताने कार्यक्रम देणं ते दुर्दैवाने झालं नसेल, पण प्रश्न दुसरा असा आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये त्याचा वेध घेणं. कारण आता शिवसैनिकांनाही बाळासाहेबांची सवय असते, पण आता नवं नेतृत्व येतंय, त्याची सवय व्हायला पाहिजे शिवसैनिकांनी. कारण जसं मगाशी म्हटलं की म्हणजे पुढच्या 2 वर्षाचा, नोव्हेंबर 2014 मध्ये निवडणुका असतील तर 2 वर्षाचा कार्यक्रम जायला पाहिजे, तो कार्यक्रमा पद्धतीने जायला पाहिजे पुढे. ते झालं नाही. आता कदाचित ते म्हणतात की आमचं राज्य येणार आहे, प्रत्येक पक्ष आपला सांगतो किंवा विरोधी पक्ष सांगतो, पण या पद्धतीचा एक अजेंडा 2 वर्षाचा कालावधीने आपण पुढे जायला पाहिजे. आणि शिवसेना एक मोठी बलाढ्य आहे, त्याची ताकद आहे, ती ताकद कुठेतरी दिसली पाहिजे, शिवसेनेची ताकद दिसायला पाहिजे. निलमताई, मी पुन्हा शेवटी तुमच्याकडे येतो, याचं कारण एवढे आक्षेप घेण्यात आले आहेत. मुद्दा महत्वाचा आहे. मुद्दा आहे तुमच्या पक्षात अनेक नेते जे आहेत ते स्थानिक पातळीवर प्रभावी आहेत, कार्यकर्त्यांचं जाळ आहे. शिवसेनेची ही शक्ती कोणी नाकारणार नाही, पण आज थोडीशी मरगळ आलेली दिसते. पक्ष म्हणून जो प्रभाव दिसला पाहिजे तो राज्य पातळीवर दिसत नाहीये. काय म्हणणं आहे तुमचं? एक पहिलं मी विधिमंडळाच्याकडे जाते. प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर उद्धव साहेब सगळ्या आमदारांची बैठक घेत असतात आणि आम्ही जे मुद्दे मांडतो, अनेक जण जे विधान परिषदेत विधानसभेत मुद्दे मांडतात, अगदी पाण्याच्या प्रश्नावरचं विधेयक विधान परिषदेत आम्ही रोखून धरलं आणि मग सरकारला प्रायोरिटी बदलायला लागली. या सगळ्यामध्ये रोज उद्धव साहेबांचं बारीक लक्ष या विधिमंडळातल्या सगळ्या घडामोडीवरती असतं आणि त्यानुसार मार्गदर्शन होतं. दुसरं, सगळीकडे रान उठवण्याच्या संदर्भात जो प्रश्न आहे, तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना की गेले 3-4 महिने पाण्याची टंचाई आणि प्रचंड दुष्काळी परिस्थितीमधून आपण जात होतो आणि त्यामुळे त्या प्रश्नावरची आंदोलनं सगळीकडे चालली होती. परंतु पाण्याच्या संदर्भामध्ये कायदा झाला पण त्याचे नियम झाले नाहीयेत आणि त्याचा परिणाम म्हणून सगळीकडे पाण्याच्या प्रश्नावर संघर्ष चाललेला आहे. केवळ दिवास्वप्न म्हणून मी बोलत नाही की आमचं गव्हर्नमेंट येणार. तुम्ही आठवून बघा, तुमच्या नव्हे सर्व वाहिन्यांवरची सर्व बातम्यांमधली क्लिपिंग्स,
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीने सगळं काहूर माजलं होतं की काहीच कसं होणार नाही, प्रत्येक खड्डा हा आकाशातल्या चंद्रा एवढा मोठा मुंबईच्या रस्त्यावरचा दिसत होता, परंतु शेवटी लोकांनी त्यातल्या मर्यादा सांभाळून घेऊन सुद्धा समजून घेऊन बरोबर त्यांना योग्य तो निर्णय दिला, शिवसेनेला सत्ता मिळाली. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की करून दाखवलं, ज्याची थट्टा होत होती, परंतु उद्धव साहेब बाळासाहेबांच्या आशीर्वादाने परत महाराष्ट्रामध्ये भाजपच्या मदतीने परिवर्तन करून दाखवतील, त्याची आमची काही व्यूहरचना चाललेली आहे. परंतु शिवसेनेच्या चौकटीच्या मध्ये अंतर्गत ज्या काही गोष्टी असतात त्या रोज काही वाहिन्यांवरून कोणी जाहीर करत नाही. प्रश्न जो आहे तो रान पेटवणं आणि प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी लोकांशी संवाद साधणं, तोही कार्यक्रम शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आखलेला आहे. तो कशा पद्धतीने लवकरात लवकर लोकांच्या पर्यंत पोहोचेल या दृष्टिकोनातूनच एका बाजूला सगळी व्यूहरचना चाललेली आहे. त्याचसोबत अनेक लोक सुद्धा शिवसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. काही प्रश्नांचे जे तिढे वाटतायत ते सुद्धा त्या भागात सोडवलेले दिसतील. आणि मुरुककरांची एक जी अपेक्षा होती की अनेक स्थानिक नेते आहेत की त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, या सगळ्यांचा उपयोग अधिकाधिक पक्ष बांधणीसाठी कसा करून घेतला जाईल याच्यावरती बारीक लक्ष पक्षाचं आहे. आणि त्या दृष्टीने नगर असेल किंवा सातारा सांगली असेल, आमच्याकडे पुण्यामध्ये असेल, अनेक ठिकाणी सभासद नोंदणी आणि वेगवेगळी आंदोलनं हे उपक्रम सातत्याने चाललेले आहेत. परंतु मी एक समजू शकते की एक सूत्र घेऊन नागपूर अधिवेशनाच्या अगोदर आणि त्या सुमाराला संपूर्ण राज्याचे म्हणून काही प्रश्न अजून ठोसपणाने मांडले पाहिजेत आणि याच्यामध्ये माध्यम म्हणून सुद्धा आपण आमच्यावर असाल अशी मी अपेक्षा आहे. अगदी शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, शिवसेना प्रमुखांच्या भावनात्मक आवाहनामुळे शिवसेनेत उत्साह संचारेल का? बघा पडद्यावर 82% लोक म्हणतात होय शिवसेनेत उत्साह संचारेल. हा लोकांचा प्रतिसाद आहे, ही जनभावना आहे. याचं कारण महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेने प्रबळ व्हावं अशी 82% लोकांची आज इच्छा दिसते. शेवटी मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीला आराम पडो आणि ते नेहमीप्रमाणे फिरायला लागोत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करो अशी इच्छा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपवतो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.